मागच्या वर्षी UPSC मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर 1 मध्ये प्राचीन भारताच्या संदर्भात हडप्पाकालीन जे उत्खनन आहे त्या संदर्भात प्रशासनिक जी रचना आहे किंवा प्राचीन जी संस्कृती त्याविषयी प्रश्न विचारण्यात आलेला होता. ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 150 शब्दात देणं अपेक्षित होतं, त्या अनुषंगाने त्यामध्ये कोणकोणते मुद्दे येणं आवश्यक आहे. सर्वप्रथम हे लक्षात ठेवायला पाहिजे की प्रत्येक उत्तरामध्ये 10 मार्काचे UPSCला अनुषंगाने जे प्रश्न असतात त्यामध्ये 3 स्टेप तयार करणं गरजेचं आहे. प्रस्तावना 2 ते 3 ओळीत लिहिणं अपेक्षित असतं. विश्लेषण जे आहे ते 5 ते 6 ओळीत येणं गरजेचं असतं आणि निष्कर्ष जे आहे ते 2 ते 3 ओळीत टापटीप अशा सुंदर अक्षरात लिहिणं आवश्यक असतं. तर उत्तरामध्ये नेमकं UPSCला काय अपेक्षित असतं त्या अनुषंगाने आपण त्या प्रश्नाचा अनालिसिस घेऊया. हडप्पा संस्कृती ही 1921ला राखालदास बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्खनन त्या ठिकाणी झालेलं होतं. त्यानंतर भारतीय उपखंडामध्ये सर्वात प्रभावी नागरी संस्कृती म्हणून तिचा विकास जगभर मान्य झाला. त्या अनुषंगाने तिच्या वास्तुकलेचं जे संघटित प्रशासन असेल, तांत्रिक प्रगती असेल, सामाजिक शिस्त जी आहे यांचे जे दर्शन आहे ते दर्शन या ठिकाणी त्या संस्कृतीतून जगाला पाहायला मिळतं. यामध्ये 3 घटकात प्रथमतः त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा पाहणं गरजेचं आहे. नगररचना पूर्णपणे नियोजनबद्ध पाहायला मिळाली. शहरं जी होती ती उच्च दुर्ग, खालचा भाग, नगर भाग म्हणजेच प्रशासनिक जो भाग होता तो उंच अशा सखल भागावर आणि त्याच्या खालच्या भागामध्ये आदिवासी जे नगरामध्ये राहणारे जे लोक आहेत त्या लोकांसाठी निवासाची जी व्यवस्था आहे ती वेगवेगळ्या स्तरात विभागलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रशासकीय आणि सार्वजनिक ज्या वस्तू आहेत त्या खालच्या भागात निवासी घरे आढळतात. रस्ते ग्रीड पद्धतीने आखलेले होते जे एकमेकांना समकोनात आपल्याला छेदताना दिसतात. ही रचना आधुनिक नगर रचना जी आहे सध्या जी चालू आहे स्मार्ट सिटी त्या नगर योजनांना साजेशी अशा प्रकारची वाटते. त्याचप्रमाणे द्वितीय जर आपण घटक विचारात घेतला तर पक्क्या आणि मापबद्ध जे विटा आहेत त्या विटांचा सर्वत्र वापर केलेला दिसतो. घरे जी आहे ती बहुधा द्विमजली स्वरूपाची आढळतात. अंगणयुक्त हवेशीर अशा प्रकारची रचना पाहायला मिळते. प्रत्येक घरात स्वतंत्र विहीर पाण्याची सोय आढळते. सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे विकसित सांडपाण्याची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था झाकलेल्या नाल्याद्वारे सांडपाणी मुख्य गटारात सोडण्याची जी टेक्निकल जी मेथड आहे ती त्या काळात कशा प्रकारे केली जात होती याच्यावरून ही गोष्ट लक्षात येते. स्वच्छतेची जाणीव जी आहे ती जाणीव त्या काळात स्पष्ट दिसून येते. त्याचप्रमाणे उदाहरणासाठी मोहनजोडे येथील महान स्नानगृह सार्वजनिक वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. धान्यगारा, गोदामे, बंदररचना उदाहरणार्थ लोथर. एकंदरीत यावरून आर्थिक जे संघटन आहे की व्यापार उद्योग जो आहे तो उद्योगाची आपल्याला पार्श्वभूमी लक्षात येते. यावरून हडप्पाकालीन जी वास्तुकला आहे ती केवळ बांधकाम कला नसून ती प्रगत नागरी संस्कृतीचं एक सशक्त प्रतीक होतं. अशा प्रकारे तुमचं उत्तर येणं अपेक्षित होतं आणि त्या अनुसार जर उत्तर लिहिली तर UPSC सामान्य अध्ययनाला या प्रश्नाला 5 ते 6 मार्क हमेशा मिळतात. चांगले उत्तर लिहिण्याची तयारी असली तर 100% तुम्हाला मुख्य परीक्षेतून चांगले मार्क्स मिळून तुम्हाला सिलेक्शनच्या दृष्टीने पुरेशी चांगली तयारी होऊ शकते. तर हे जे प्रश्न आहे त्या प्रश्नांची उत्तर कशी लिहायची त्या अनुषंगाने मी एक स्ट्रॅटेजी आणि त्यातलं जे उत्तर आहे त्या उत्तरात कोणते मुद्दे येणे अपेक्षित आहे याविषयी चर्चा केलेली आहे. धन्यवाद.